नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय लागवड शेती मित्र यूट्यूब चॅनलवर करतो. आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप शेतकरी मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा. सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा. पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीने होणार या ठिकाणी फायदा, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर इथं व्हिडिओला एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा. पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीने होणार फायदा, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो, जर या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी कसं फायद्याचं ठरू शकते. बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्याचा कितीही विचार केला तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे मागणीपेक्षा 500 ते 600 लाख टनांनी जास्त आहे. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला खूप भयंकर तेजी दाखवणार का, तर अजिबात नाही. आणि जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रचंड तेजी येणार नाही तोपर्यंत देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा प्रचंड तेजी येणार का, तर अजिबात नाही. याचा अर्थ एकच लक्षात घ्या की भविष्यामध्ये तुम्ही कितीही थांबले, 3 महिने 4 महिने थांबले तरी देखील सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव 3800 ते 4100 दरम्यान आहे, याच्यात फार फार तर 50 ते 100 रुपये सुधारणा होताना दिसू शकते. जर या गोष्टीचा विचार केला तर बाजारभाव तुम्हाला पुढील काही महिन्यात 39 ते 42 दरम्यान दिसू शकतात. मग या गोष्टीचा इथं विचार करावा लागेल आपल्याला की आपण 4 महिने थांबलो, 50-100 ची तेजी मिळवत असू तर काय आपला फायदा आहे. याच्यापेक्षा मग सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विक्री करणं का वाईट आहे का, तर म्हणून म्हणतो की सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करा. जर हमी भाव होत असेल तर हमी भावावर करा, आणि जर समजा हमी भावावर विक्री होणारच नसेल तर मायबाप कास्तकार बांधवांनो, सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही. डायरेक्ट सोयाबीन विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, म्हणजे भविष्यात भावांतर योजना लागू केली तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी फायदा. तर आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक वेळी आपल्याला सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.